शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक मध्ये देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी शिक्षण मंडळ भगूरचे अध्यक्ष दिनकर अण्णा देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले। शालेय प्रांगणातील असलेल्या सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार शिक्षण मंडळ भगूरचे अध्यक्ष दिनकर अण्णा देशमुख यांनी अर्पण केला, तर स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस पत्रकार भारत चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण केला। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धा पुतळ्यास भगूर भाजप शहराध्यक्ष प्रसाद आडके व स्वामी विवेकानंद यांच्या अर्ध्या पुतळ्यास पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ कांचन यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी 73व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिक्षण मंडळ भगूर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर शिक्षण मंडळ भगूर कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथराव शेटे, शिक्षण मंडळ भगूर अध्यक्ष दिनकर अण्णा देशमुख, शिक्षण मंडळ संस्थेचे कार्यवाहक मधुसूदन गायकवाड, सहकार्यवाहक अनिल कवडे, मुख्याध्यापक अण्णासाहेब डावरे, उपमुख्याध्यापक अशोक बोराडे, पर्यवेक्षक बाळासाहेब केदारे, शिक्षण प्रतिनिधी जितेंद्र भावसार, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी कार्यवाहक शशिकांत वैद्य, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख, भाजपाचे भगूर शहराध्यक्ष प्रसाद आडके, अनिल पवार, रमेश शेटे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सौ कांचन यादव, सदस्य शरद करंजकर, जयश्री वाघ, पद्मा जाधव, शांताराम जाधव, राजाराम शिंदे, शाळेचे माजी विद्यार्थी राम केला आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन केले। संस्थेचे कार्यवाहक मधुसूदन गायकवाड, सहकार्यवाहक अनिल कवडे, मुख्याध्यापक अण्णासाहेब डावरे, उपमुख्याध्यापक अशोक बोराडे, पर्यवेक्षक बाळासाहेब केदारे यांच्या हस्ते व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा शाल, गुलाब, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय शाळेचे उपमुख्याध्यापक अशोक बोराडे यांनी केले। 15 ऑगस्ट 1947 साली इंग्रजांच्या जोखडातून आपला भारत देश हा स्वतंत्र झाला आणि या स्वतंत्र मिळवण्यासाठी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकाने आपल्या प्राणाची आहुती दिली आहे आणि म्हणून आज आपण हा दिवस या ठिकाणी आपण आनंदात साजरा करतोय। सांगण्यासारखं बरंच काही आहे, परंतु वेळेअभावी आपली प्रस्तावना या ठिकाणी थांबवतो। शिक्षण मंडळ भगूर अध्यक्ष प्रमुख पाहुणे दिनकर अण्णा देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तिथे एका गोदीवर, गोदी म्हणजे बंदराच्या ठिकाणी जहाज दुरुस्त करणारे असे जागा, कारखाना म्हणावा, त्या गोदीवर काम करण्यासाठी मजूर जातो। युद्ध चालू होतं, लोक आपलं काम करत होते, विद्यार्थी शिकत होते, शिक्षक शिकवत होते, शेतकरी शेती करत होता। जो आपापल्या ठिकाणी मनात देशभक्ती आठोकाठ भरून काम करत, तो मजूर सुद्धा शिकलेला नव्हता। तो दिवसभर काम करून थकून भावून आल्यानंतर सुद्धा थकून भावून आल्यावर सुद्धा तो संध्याकाळी लिहायला वाचायला शिकायला जायचा। शिक्षण मंडळ भगूर कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथराव शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जम्मू व काश्मीरसाठी असलेले 370 कलम रद्द झाल्याने आपला भारत देश सर्वार्थाने स्वतंत्र झाल्याचे सांगून या निर्णयाचे स्वागत केले। हा अत्यंत धाडसी निर्णय आहे, त्यामुळे पाकिस्तान आरडाओरडा करतंय पण त्यांना कोणी भीक घालत नाही। ते म्हणतात भारताने केलं ते बरोबर आहे। आपल्या देशाची प्रगती सुद्धा अत्यंत चांगली आहे, अशी आपल्या देशाची परिस्थिती आहे, प्रगती देशाची होते आहे। आपण त्याला हातभार लावला पाहिजे। आपण काय हातभार लावू शकतो? आपण शिस्तीने वागलं पाहिजे, नाहीतर मग इकडे भाषण चालू आहे आणि तिकडे गप्पा चालू आहे असं होतं। याला काही शिस्त मिळत नाही। आपल्या घरात लाईट जळते, काही कारण नाहीये पण लाईट जळते, आपण ते बटन बंद करायचं हे विसरून जातो, हे चुकीचं आहे। आपण कुठे पण घरातलं पाणी घेतो आणि कुठे पण ओतून देतो। पाणी पिण्यासाठी सुद्धा घ्यायचं तर ते अर्धा ग्लास घ्यायचं, प्यायचं, उगाच फेकून द्यायचं नाही। ही सुद्धा राष्ट्रभक्ती आहे। लाईट न जाळणं विनाकारण
ही सुद्धा राष्ट्रभक्ती आहे. शाळेत वेळेवर येणं ही सुद्धा राष्ट्रभक्ती आहे. आणि शाळेच्या कार्यक्रमांमध्ये मनपूर्वक लक्ष देणं ही सुद्धा राष्ट्रभक्ती आहे विद्यार्थ्यांची. तसेच भगवान टिकमदास कटारिया देवली कॅम्प छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या व शाळेचा माजी विद्यार्थी राम केला यांच्या विशेष सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथराव शेटे व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेचे इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत वर्गात प्रथम येणारे एकूण 40 गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व राष्ट्रीय राज्य पातळीवर रग्बी, कुस्ती, फुटबॉल व मैदानी खेळमध्ये एकूण 71 प्रावीण्य प्राप्त उत्कृष्ट खेळाडूंचे बक्षीस वितरण, स्मृतिचिन्ह व शालेय साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ढोकणे व विलास मसाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय सानप यांनी मानले. गुणगौरव सोहळ्यात शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवली कॅम्प.